नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. शेतकरी कितीही संकटात असला तरी राज्यकर्ते मात्र शब्दांची चालाखी करून शेतकऱ्यांची फसवणूकच करतात. याचा अनुभव आपल्याला गेल्या वर्षीच्या खरीपातील अतिवृष्टीच्या पॅकेजमधून चांगलाच आलेला आहे. आता गेल्या वर्षीच्या या पॅकेजची चर्चा सध्या सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात देखील अधूनमधून येतच आहे. आजही आपल्या राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांनी जो आकडा सांगितला, जी माहिती दिली ती अतिशय धक्कादायक आहे. कारण जाहीर केलेलं पॅकेज आणि शेतकऱ्यांच्या पदरी आलेली भरपाई यामध्ये खूप मोठी तफावत आहे. खुद्द राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी 31,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं, परंतु मिळालेली भरपाई ही खूपच कमी आहे. आता तुम्ही म्हणाल की गेल्या वर्षीच्या मदतीचं यंदा का सांगताय, तर यंदा गेल्या वर्षीपेक्षा देखील संकट मोठं असू शकतं. गेल्या वर्षी अगदी जून महिन्यापासून ऑक्टोबरपर्यंत पावसानं दणका दिला होता, अतिवृष्टीनं नुकसान झालं होतं, पण रब्बीमधून शेतकऱ्यांच्या पदरी काहीसं तरी पीक मिळालंच होतं, म्हणजे रब्बीनं काहीशी साथ दिली होती. पण यंदा एल निनोमुळं कमी पावसाचं सावट आहे. आजही बहुतांशी भागांमध्ये पाऊसच झालेला नाही आहे. जिथं झाला तिथं पेरणीयोग्य पाऊस नाही आहे. पुढच्या कालावधीमध्ये देखील पावसाचं प्रमाण कमीच राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना सरकारकडून पुढच्या कालावधीमध्ये भरीव मदतीची गरज आहे. परंतु गेल्या वर्षीचा अनुभव बघता राज्यकर्ते यंदा एक शब्दांची चलाखी करतील की शेतकऱ्यांना भरीव मदत देतील, ही शंका आजच उपस्थित होते. आता आपण गेल्या वर्षीच्या खरीप हंगामातील अतिवृष्टीचा आढावा घेऊया की त्यावेळेस पॅकेज काय जाहीर केलं होतं. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा राज्यामध्ये जून ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये अतिवृष्टी झाली होती, त्या अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. केवळ पिकच नाही तर आपल्या शेतजमिनींचं नुकसान झालं होतं, पशुधनाचं नुकसान झालं होतं, विहिरींचं नुकसान झालं होतं, तसंच इतर जे काही आपल्या शेतडेट असतील या सगळ्या गुंतवणुकीचं नुकसान झालं होतं. या नुकसानीपोटी आपल्या राज्य सरकारनं 31,600 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं होतं. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांना NDRF आणि SDRFमधून भरीव मदत देऊ. तसंच सरकारनं शेतकऱ्यांना रब्बीच्या अनुदानासाठी म्हणजे खत आणि बियाण्यांसाठी हेक्टरी 10,000 रुपये अनुदान जाहीर केलं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यावेळेस आपल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांना पीक विम्यातून हेक्टरी 17,500 रुपये मिळतील, म्हणजेच एकट्या पीक विम्याचीच भरपाई शेतकऱ्यांना 5,000 कोटी रुपये मिळेल. आता आपण आधी पीक विम्याचं बोलूयात. आता खरीपातील पीक विम्याची भरपाई जवळपास पूर्ण निश्चित झालेली आहे. हा आकडा म्हणजे आपल्या कृषी मंत्र्यांनी जो आकडा सांगितला की शेतकऱ्यांना आतापर्यंत निश्चित झालेली भरपाई ते 1,550 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे, म्हणजे 1,550 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की खरीप हंगामातील एकूण भरपाई ही 1,700 कोटींच्या आतच असेल. आपल्या मुख्यमंत्र्यांनी जेव्हा शब्द दिला होता की शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई 17,500 मिळेल, मग तशी का नाही मिळाली? शेतकऱ्यांना अगदी 500 रुपयापासून 1,000 रुपयांपर्यंत मिळाली आणि बहुतांश शेतकरी पीक विम्याच्या भरपाईपासून वंचित आहे. मग त्यावेळी पीक विमा योजनेमध्ये नेमका काय बदल केला? नुकसानीची नेमकी यंदाची तरतूद काय? कोणत्या निकषांवरती यंदा शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे हे आपल्या मुख्यमंत्र्यांना माहीत नव्हतं का? हा प्रश्न इथं उपस्थित होत आहे. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की 5,000 कोटी रुपये पीक विम्याची भरपाई मिळेल, मिळाले केवळ 1,550 कोटी रुपये. आणखी जास्तीत जास्त 50 ते 100 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळू शकतात. तेही मिळतील की नाही याबाबत अजून देखील स्पष्टता नाही आहे. आता काही जिल्ह्यांमधले जे काही पीक विम्याच्या भरपाईचा मुद्दा आहे तर तो अपिलामध्ये कंपन्या गेलेल्या आहेत, केंद्र सरकारकडे गेलेल्या आहेत. तो आकडा येईल म्हणजे 1,550 कोटीच्या पुढं काहीसा आकडा धकू शकतो. परंतु आश्वासन होतं 5,000 कोटी रुपयांच्या भरपाईचं, परंतु तेवढी भरपाई न मिळता 1,550 किंवा आपण गृहीत धरू का जास्तीत जास्त 1,700 कोटी रुपये. आता त्यावेळी जेव्हा मुख्यमंत्र्यांनी हे जाहीर केलं होतं तेव्हा सगळ्या शेतकऱ्यांना अपेक्षा होती की 17,500 रुपये आपल्याला पीक विम्याची भरपाई मिळणारच आहे, कारण खुद्द मुख्यमंत्री सांगतात. आता दुसरी जे काही त्यावेळी शब्दांची चलाखी केली होती ती केली होती की शेतकऱ्यांना मिळणारी इतर भरपाई. आता NDRF आणि SDRFच्या निकषाच्या पुढं जाऊन देखील शेतकऱ्यांना भरपाई मिळू शकते, भरीव भरपाई मिळू शकते. हे सगळे आकड्यांचे गोळा बेरीज करून त्यावेळेस आपल्या राज्य सरकारनं ते पॅकेज जाहीर केलं होतं. 31,600 कोटी रुपयांच्या दरम्यान ती रक्कम होती. परंतु आतापर्यंत जर आपण या सगळ्यांची गोळाबेरीज केली म्हणजे NDRF आणि SDRF मिळून मिळालेली मदत असेल, शेतकऱ्यांना आपल्या जमीन सुधारण्यासाठी मिळालेली मदत असेल, त्यासोबतच विहिरी किंवा इतर जे काही गुंतवणुकीची जी काही साधनं होती किंवा जी काही गुंतवणूक केलेली होती त्याचं जे काही नुकसान झालं त्यापोटी जी काही मदत मिळाली
पशुधनापोटी जी काही मदत मिळाली किंवा अनुदान जे काही मिळालं, ही सगळी एकत्रित रक्कम ही 18,000 कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचं सध्या तरी कळत आहे. म्हणजे शासनाने जे काही विविध GR काढले, खरीप 2025मध्ये जे अतिवृष्टीमुळं नुकसान झालं होतं, त्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी, कारण कुठलीही मदत खात्यात जमा करण्याच्या आधी शासनाला GR काढावा लागतो, या सगळ्या GRचा अभ्यास केल्यानंतर, त्याची गोळाबेरीज केल्यानंतर ही रक्कम 18 ते 18,500 कोटी रुपयांच्या आतच येते. मग सरकारनं पॅकेज कुठल्या आधारावरती जाहीर केलं होतं, हा इथं प्रश्न पडतो. कारण सरकारकडे तर सगळी आकडेवारी होती की नेमकं किती नुकसान झालं, किती टक्के नुकसान झालं, पंचनामे देखील सुरू होते. मग नेमकं सरकारनं त्यावेळी आकडा फुगून का सांगितला, हा प्रश्न त्यावेळी देखील शेतकऱ्यांनी उपस्थित केला होता. आणि आजही जेव्हा त्या अतिवृष्टीच्या पॅकेजचा विषय निघतो तेव्हा देखील शेतकऱ्यांनी हाच प्रश्न उपस्थित केला होता. आता खरीप 2025मध्ये नेमकं किती उत्पादन मिळालं हे जर आपण शेतकऱ्यांकडे चौकशी केली तर दिसून येतं की उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट दिसून आली होती. आपल्या खरीपातील महत्त्वाच्या कापूस, सोयाबीन तसंच इतर पिकांचं उत्पादन देखील कमी झालं होतं. त्याचे पडसाद देशातील एकूण उत्पादनावर आपल्याला दिसून आले होते. आता यंदा शेतकऱ्यांना सलग दुसऱ्या खरीपामध्ये फटका बसतो. गेल्या वर्षी अतिवृष्टी होती, यंदा कमी पावसाचं सावट आहे. आतापर्यंत आपल्याला अनुभव येतोय की जून महिन्यामध्ये पावसात मोठी तूट आहे. अनेक भागांमध्ये आजही पाऊस नाही आहे, शेतकरी पावसाची वाट बघतायत. काही भागामध्ये पाऊस झाला थोडाफार, पण तो पेरणी योग्य नाही आहे. शेतकऱ्यांना पेरणी योग्य पावसासाठी वाटच पाहावी लागेल. बरं, पुढच्या टप्प्यामध्ये देखील कमी पावसाचं सावट आहे. त्यामुळे यंदा तरी सरकारनं पीक विमा योजनेतून जे काही मिळणारी भरपाई ती चांगली मिळावी, भरपूर मिळावी, यासाठी पीक विमा योजनेमध्ये बदल करण्याची गरज आहे. आता शासनाचं पीक विमा योजना राबवण्यासाठीचं काम पूर्ण झाल्याचं सांगितलं जातं आहे. गेल्या वर्षीची योजना यंदा राबवली जाणार आहे हे जवळपास स्पष्ट आहे, जवळपास निश्चित झालं आहे. आता गेल्या वर्षी जर समजा पीक विमा योजनेत बदल केला नसता, सगळे ट्रिगर पीक विमा योजनेमध्ये असते, तर शेतकऱ्यांना खरीप हंगामातली भरपाई केवळ 5,000 कोटी नाही तर आत्तापर्यंतची विक्रमी मिळाली असते. 2023मध्ये एल निनोमुळे कमी पाऊस झाला होता. त्या वर्षामध्ये शेतकऱ्यांना जवळपास 7,500 ते 8,000 कोटी रुपयांची भरपाई पीक विमा योजनेतून मिळाली होती. गेल्या वर्षी त्यापेक्षा देखील भयंकर अवस्था होती. अतिवृष्टीमुळं पिकांचं सगळ्याच जिल्ह्यांमध्ये आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्यामुळं या योजनेतील जाणकारांनी सांगितलं की जर समजा गेल्या वर्षी 2023 किंवा 24 प्रमाणात जर पीक विमा योजना असती तर शेतकऱ्यांना 8,000 कोटी रुपयांपेक्षा देखील अधिक भरपाई मिळाली असती. परंतु सरकारनं तसं केलं नाही. आणि शेतकऱ्यांनी जेव्हा नुकसान झालं, नुकसानीची भरपाईचा जेव्हा विषय चर्चेला येईल आणि शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या बदललेल्या निकषांवरती बोट ठेवू नये, राग व्यक्त करू नये, यासाठी आपल्या मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी मात्र पीक विमा भरपाईचा आकडा फुगून सांगितला होता. आपण असंही म्हणू शकतो की त्यावेळी शेतकऱ्यांचा राग कमी करण्यासाठी, शेतकऱ्यांचा रोष कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 17,500 रुपयांचा आकडा सांगितला होता, पण प्रत्यक्षात तो मिळाला नाही. आता यंदाचं संकट आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे आपण वेळोवेळी अशीची चर्चा करतोय की पीक विमा योजना जी मागच्या वर्षीपासून बदल केला ती शेतकऱ्यांच्या फायद्याची नाही आहे. पीक विमा योजनेच्या ज्या काही जोखीम बाबी म्हणजे ट्रिगर्स गेल्या वर्षीपासून सरकारनं काढून टाकल्या, त्या पुन्हा यंदा लागू करण्याची गरज आहे. जर असं झालं नाही तर खरीपामध्ये पिकांचं कितीही नुकसान झालं तरी देखील पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना भरीव भरपाई मिळणार नाही अशी भीती आजपासूनच व्यक्त केली जाते. भीती यासाठी कारण जर समजा GR आला आणि सरकारनं गेल्या वर्षीची जर योजना पुन्हा लागू केली तर स्पष्टच आहे की शेतकऱ्यांना भरीव भरपाई मिळणार नाही. 2023पेक्षा यंदा संकट जरी आपल्याला जास्त अधिक गड दिसत असलं तरी देखील त्या वर्षीपेक्षा देखील भरपाई कमी मिळू शकते. त्यामुळे सरकारनं या सगळ्या गोष्टींचा विचार करावा. केवळ शब्दांमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक न करता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काय पडेल याचा विचार करावा, कारण सलग दुसरा खरीप हंगाम हा संकटामध्ये जातो आहे. आता सरकार शेतकऱ्यांविषयी जे काही वागतंय, सांगतं एक आणि करतं एक, प्रत्यक्षामध्ये घोषणा मात्र खूप मोठ्या असतात आणि शेतकऱ्यांच्या पदरी जेव्हा काय पडतं आपण बघितलं तर त्यामध्ये खूप मोठी तफावत दिसून येते. याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं, शासनाच्या विविध योजना यांचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.